यानंतर बातमी मात्र आश्वासनांच्या खैरातची आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे। राहुल गांधी यांनी देशातील गरिबांना किमान उत्पन्नाची हमी दिली। देशातील 20% गरीब कुटुंबांना वर्षाला 72,000 रुपये देणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे। ज्यांचं मासिक उत्पन्न 12,000पेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असं राहुल गांधी म्हणतात। या वर्षाला 72,000 रुपये गरीब कुटुंबांच्या खात्यात टाकले जातील अशी माहिती राहुल गांधींनी दिली आहे। आणि या निर्णयामुळे देशातील 5 कोटी कुटुंब आणि 25 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे असा दावा सुद्धा राहुल गांधी करतायत। 20% सबसे गरीब परिवारों को हर साल 72,000 रुपए देने जा रही है। फिर से कहता हूं, एक साल में 20% सबसे गरीब परिवारों को, हर जात, हर धर्म, हर भाषा के गरीब परिवारों को 72,000 रुपए साल के उनके बैंक अकाउंट में सीधा डाल दिया जाएगा। 5 करोड़ फैमिलीज, 25 करोड़ लोगों को डायरेक्ट इस स्कीम का फायदा मिलेगा। इतकंच नाही तर काँग्रेसने मुंबईतून आणखीन एक कार्ड खेळलंय। रंगीला फेम अभिनेत्री, मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला आता काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे अशी एक चर्चा आहे। आणि त्यासाठी उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसची चाचपणी सुरू आहे। भाजपकडून या मतदारसंघातून गोपाळ शेट्टी उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात उर्मिला मातोंडकरला तिकीट देण्याची चर्चा आहे। तर याच मतदारसंघातून अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे या सुद्धा उत्सुक असल्याचं कळतंय।